नमस्कार. ते माझं अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत आणि आता दत्त जयंती येते, तर त्याच्या अनुषंगाने पहिल्यांदाच प्रश्न पडतो, दत्त म्हणजे काय? श्रीराम माझे गुरु, ज्यांना मी गुरु मानतो, त्या वैद्य अशोक श्रीपाद भट यांना पहिल्यांदा माझा दंडवत. आजचा विषय हा दत्त संप्रदायाचा आहे, किंवा आता जसं सर म्हणाले की दत्त जयंती येत आहे, तर दत्त संप्रदायामध्ये गुरु हे खूप महत्त्वाचं स्थान मानलं गेलेलं आहे. म्हणजे दत्त ह्या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर तो एखादी गोष्ट जेव्हा आपण बघतो, एखाद्या प्रवासाला आपण जेव्हा जातो आणि ज्या ट्रॅव्हल कंपनीमध्ये आपण बुकिंग करायला जातो, तर तेव्हा अगोदर ती ट्रॅव्हल कंपनी जिथं जाणार आहेत, आपण उदाहरणार्थ असं धरू की आपण युरोप फिरायला जाणार आहोत, तर त्याचं ब्रोशर, तिथले काही महत्त्वाच्या ठिकाणांचा फोटो, माहिती थोडक्यात त्या ब्रोशरमध्ये दिलेली असते. आणि ही माहिती जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्याकडं आकर्षलं जातो. दत्त ह्या शब्दाची व्याख्या घेण्यासाठी किंवा ह्या संप्रदायाचा, किंवा आता दत्त जयंती येईल तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे की सामुदायिक पारायण होतात, काही जण गुरुचरित्राची घरी पारायण करतात. तर हा फक्त वर्षातनं एकदा ह्या मार्गशीर्षामध्ये बऱ्याच माता भगिनी दत्तात्रयांची पूजन करतात, तर तेवढाच फक्त हा महिना नाही आहे. मुळामध्ये दत्त ह्याचं स्थान हे मनुष्याच्या देहामध्ये स्थित असावं. जसं आपण आत्ता मागं 1-2 एपिसोडमध्ये पूजा ह्याच्यामध्ये पाहिलं होतं की घरामध्ये आपल्या देवपूजेमध्ये देव कुठले असावे, तर त्याच्यामध्ये बघितलं तर दत्ताला स्थान नव्हतं. मग दत्ताला स्थान नसताना सुद्धा आपण दत्त संप्रदायातले नंतरचे जे अवतार आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपण धरलं की स्वामी समर्थ आहेत, त्याच्यानंतर टेंबेस्वामी आहेत, श्रीपाद श्री वल्लभांचं बरेच जण पिठापूरचा फोटो घरामध्ये ठेवतात, शंकर महाराजांचा ठेवतात. मग ते अवतार आहेत नाही हा नंतरचा भाग झाला, पण आपण ज्याची भक्ती करतो, पंत महाराज आहेत, तर ह्या सर्वांचा कुठं ना कुठंतरी घरामध्ये आपण समावेश केलेला असतो. पण मूळ दत्त स्वरूप, की जसे आपण मूर्त स्वरूपात की मूर्तीचीही पूजा केली जाते, आपण त्याच्याशी एकरूपता साध्य आपल्याला केवळ साधली गेली पाहिजे. पण आपल्या शास्त्राच्या अनुसरून किंवा शास्त्राच्या प्रमाणे दत्तात्रयांची मूर्ती आपण देवात ठेवत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं स्थान नाही आहे. तर का नाही आहे? तर गणपतीचं, बाळकृष्णाचं, त्याच्यानंतर अन्नपूर्णा, आपण शाळीग्राम ठेवतो, हे मागं सांगितलं होतं की ह्या काही मूर्त्या आपल्या शंख आहे की देवतांमध्ये असाव्या. पण ह्या मूर्त्यांशी एकरूप होण्यासाठी जी आपल्याला देवता किंवा जे ज्ञान लागतं, ते ह्या अनंत अनंत म्हणजे जिथं कुठंच अंत नाही अशा ठिकाणी पसरलेल्या दिगंबर म्हणजे दत्तात्रयांच्या मध्ये आहे, ज्याचं स्थान मनुष्याच्या हृदयामध्ये स्थित असतं. कारण दत्ताचं जर आपण आपल्या देहामध्ये स्थिरता केली नाही, तर कदाचित तुम्ही म्हणाल मग दत्त आपल्याला बघायची सवय झाली आहे, म्हणजे 3 मुख, गाईला टेकून उभे राहिलेले, हातामध्ये कमंडलू आहे, त्याच्यानंतर त्रिशूळ आहे, सुदर्शन चक्र आहे, तर असा दत्त का? तर तसा दत्त नाही. तर दत्त म्हणजे ज्ञान. दत्ताचा अर्थ असा आहे की म्हणजे 3 तत्व ही आणि गुण हे मिळून जी गोष्ट तयार होते त्याला दत्त म्हटलेलं आहे. आणि आकाशात सामावलेलं, म्हणजे आपण दिगंबर हा जर आपण त्याचा शब्द म्हटला की सुरुवातच त्याच्यामध्ये होते बघा, मंत्रामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. तर दिगंबर हा पहिला आपल्या देहामध्ये साठवला गेला पाहिजे. दिगंबर म्हणजे काय की
आकाशा एवढा विस्तीर्ण, त्याच्यात मोजमाप नाही. मग मनुष्याचा विचार करायची जी पद्धत आहे ती तुमची इतकी विशाल हवी की त्याला मोजमाप नसावं. आणि अंबर, त्याला अंबर हा आकाशाचा एक प्रकारचा रंग आहे, छटा आहे की जी अग्नितत्वाशी निगडीत आहे. म्हणून आपल्या देहामध्ये तो सर्व अनंत दिग म्हणजे आकाश, असा आकाश वस्त्र आपण जसं म्हणतो ना की एखाद्या संन्यासाच्या अंगावरती वस्त्र असतं, संपूर्ण वस्त्र असतं की कुठं त्याला शर्टासारखी भाई वगैरे त्याच्यात नसतं. म्हणून त्याचं आपण त्याला संन्यासाला अवधूत म्हटलेलं आहे. दत्तात्रयानं सुद्धा अवधूत म्हटलेलं आहे, कारण अवधूत या शब्दाचा अर्थच संन्यासी येतं. तर असा संबंध आपल्या देहाभोवती गुंडाळलेला आणि आपल्या देहाच्या अंतर्मनात स्थित असलेल्या 3 अवस्था म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय, ज्या गुणांसकट आपल्याला देहामध्ये स्थित आहेत. सत्व, रज, तम सगळ्यांना माहिती आहे की जसं शरीराचं वर्गीकरण केलेलं आहे की देहामधले जसं वात, पित्त, कफ, तसं सत्व, रज, तम हे 3 गुण देहामध्ये, प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये स्थित असतात. आणि त्या अनुषंगाने तो जीवनामधल्या कृती करत असतो, विचार करत असतो किंवा एखाद्या घटनेला सामोरा जात असतो. मग दत्त पहिलं म्हणजे दत्त म्हणजे काय? दत्ताच्या आरतीमधलं जर आपण पहिला एकनाथ महाराजांनी आरती लिहिताना आरतीमध्ये पहिला शब्द दिला त्रिगुणात्मक त्रैलोक्य, की जो 3 गुणांनी भरलेला आहे. तिन्ही लोकी म्हणजे पृथ्वी आहे, आकाश आहे आणि नरक आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी जो सामावलेला आहे असा. मग हे तिन्ही ठिकाणी सामावलेले काय आहेत? तर गुण आहेत. म्हणून त्रिगुणात्मक त्याला म्हटलेलं आहे. आणि दत्ताची उपासना करताना मनुष्य देहामध्ये जर आपण दत्तात्रयांची प्रतिमा डोळ्यासमोर आणली तर आपल्याला दिसतं की एक डाव्या बाजूला एक मुख, उजव्या बाजूला एक मुख आणि मध्ये पूर्ण देह दिसतो त्याच्यामध्ये. तर याचा अर्थ असा की सत्व हा डाव्या बाजूला, रज मध्ये आणि तम गुण हा उजव्या बाजूला असतो. म्हणजे त्याच्या देवता दिलेल्या आहेत की ब्रह्मामधनं सत्वगुण उत्पन्न होतो. त्याच्यानंतर रजगुण हा रजाचा स्वामी किंवा रजगुण जो अंमलाखाली धरतो तो विष्णू आहे. आणि तमोगुण म्हणजे तमोगुणाचा स्वामी आपण इथं दत्तात्रयांच्या बाबतीत शंकराला एवढ्यासाठी म्हणू शकतो की बघा, एखादी गोष्टीचा तडा जाणं म्हणजे रागाची जी सीमा असते ती जेव्हा ओलांडली जाते तमोगुणामुळे तेव्हा त्या गोष्टीचा अंत होतो. म्हणजे त्यामुळं त्याला तो तमोगुण म्हटलेला आहे. आणि ज्याच्याकडे सत्वगुण असतो, आपण काय आहे की ह्या विषयाचा अभ्यास करताना मध्ये विष्णू का ठेवला आहे, म्हणजे मध्ये विष्णूचं स्वरूप का आहे हे कळणं पण गरजेचं आहे. की फक्त अभ्यास नाही, आपल्या डोळ्यासमोरही आपण जसं मागं भागात सांगितलं की नुसतं वाचू किंवा त्याच्यात नका, डोळ्यासमोर प्रतिमा उभी करणं गरजेचं आहे. आणि ती उभी केल्यानंतर आपल्याला प्रश्न पडणं गरजेचं आहे की असं का. तर जसा हे सांगितलं की डाव्या हाताला जो सत्वगुण आहे, तर सत्वगुण हा तयार होताना त्याच्यात रज आणि तम हे गुण येत नाहीत. तमोगुण तयार होताना त्याच्यामध्ये सत्व आणि रज हे गुण येत नाहीत. पण रजोगुण हा सत्व आणि तमोगुण ह्या दोन्हींवरती मिळून अंमल करणारा आहे. म्हणजे ती स्थिती जी उत्पन्न होते की सात्विक गुण पण आहे आणि तमोगुण पण आहे, पण त्याला जो सांभाळणारा आहे हा तमोगुण आहे. म्हणून विष्णूचं स्थान मधला जो देह आपण त्या 3 देहामध्ये बघतो त्रिगुणांमध्ये किंवा त्या मूर्तीमध्ये, तर मधला जो भाग आहे किंवा मधली जे आपल्याला डोळ्याला दिसते ती विष्णू स्वरूप आहे. म्हणून जीवनामध्ये आपण म्हणतो की प्रत्येक मनुष्य हा स्थितीला महत्त्व खूप देतो. तर इथं आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की विष्णूशी आपण एकरूप आहे, म्हणजे त्या रजोगुणाशी एकरूप आहे. सत्व, रज, तम तसंच ह्या तिन्ही गुणांबरोबर मनुष्याच्या देहामधल्या उत्पत्ती, स्थिती, लय ह्या 3 अवस्था ज्या दिलेल्या आहेत
ह्या स्थिती अवस्थामध्ये मनुष्य हा जगत असतो. आता दत्तात्रयांचं जेव्हा आपण हा विचार केला जातो की प्रत्येकाला माहिती आहे की दत्त हा मुळामध्ये ज्ञानाचा असत्वगुण म्हणजे तर कशाला सत्व म्हणावं, ते प्रत्येकाला आपल्याला अभ्यासून लक्षात येऊ शकतं. रज कशाला म्हणावं हे अभ्यासून येऊ शकतं आणि तमोगुण कशाला म्हणावं ह्याचाही अभ्यास करून ते आपल्याला कळू शकतं. मग हे 3 गुणांचा अभ्यास करणं म्हणजे दत्ताची सेवा करण्यासारखं आहे. की दत्ताची सेवा करायची म्हणजे काय, तर फक्त आपण पोथी घेतलं, काही ठिकाणी पोथ्यांमध्ये 51 अध्याय आहेत, काही ठिकाणी 53 अध्याय आहेत. म्हणजे जसजसे ह्या वरती संशोधन होत गेलं, संशोधन हा शब्दच वापरेन नाही, कारण प्रत्येकाला जे भासलं किंवा त्यांनी ज्याच्या अनुषंगाने लिहिलं तर ते 51 किंवा 53 अध्यायामध्ये त्यांनी ते पूर्ण गुरुचं चरित्र बसवलं. आपण त्याला नाव दिलं आहे बघा काय, की गुरुचरित्र. चरित्र म्हणजे काय, की त्यांनी गुरु याचं जीवन कसं व्यथित झालं. आपण म्हणतो ना एखाद्या माणसाचं चरित्र काय, चरित्र वेगळं चारित्र्य वेगळं. तर चरित्र असं आपण हा शब्द आता बघतो की कसं त्यांनी व्यथित केलं जीवन. मग ते जीवन कसं व्यथित व्हायला पाहिजे हे कळण्यासाठी गुरु पाहिजे. आणि मग गुरु कुठनं तुम्हाला मिळणार आहे, तर कोणाकडे नसेल, माहीत नसेल, तर तुम्हाला ह्या पोथीमध्ये 51 अध्याय किंवा 53 अध्यायामध्ये त्या प्रसंगानुरूप किंवा त्या गोष्टींमधनं आपल्या समाजापुढं त्या ज्यांनी गुरुचरित्र लिहिलं त्यांनी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. फक्त गुण मांडलेले आहेत, कुठल्याही प्रकारचं विशिष्ट वेगळं वर्णन केलेलं नाही आहे. जसं आपल्या इथं बघा, ब्रह्माचं जर तुम्ही पुस्तक काढलं किंवा ब्रह्माच्या विषयी अभ्यास करायला गेलात तर तुम्हाला अनंत वेगवेगळी माहिती मिळते. विष्णूची तर जास्तच मिळते की विष्णूचे अवतार इथपासून मग त्याची सुरुवात होते आणि महेश म्हणजे शंकराचे सुद्धा जे आहेत. पण जेव्हा तो त्या भूमिकेत येतात आणि ह्या तिन्ही भूमिका म्हणजे विष्णूची भूमिका, ब्रह्माची भूमिका आणि शंकराची महेश या नावाखाली असलेली भूमिका, ह्या तिन्ही भूमिकांमधनं जी ऊर्जा निर्माण होणार आहे ही तिन्ही ऊर्जा तुम्हाला कुठंतरी मिळणं गरजेचं असतं. म्हणजे फक्त असं नाही आहे की ही मग ह्या कोणाकडे मिळू शकते किंवा अशी कुठली व्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये ह्या मला तिन्ही गोष्टी सामावलेल्या मिळू शकतील, तो गुरु आहे. म्हणून मग त्याचं जे चरित्र आहे, त्या गुरुचं जे चरित्र आहे त्याचा अभ्यास करणं म्हणजे ते गुरुचरित्र आहे. गुरुचरित्राचा अर्थच तसा दिलेला आहे. आपण फक्त ह्या महिन्यामध्ये गुरुचरित्र वाचायचं आणि त्याचं पूजा सगळेजण अगदी मनापासून करतात, अगदी छानपैकी सगळ्या गोष्टी पाळल्या जातात. पण हा सगळा ज्ञानाचा भाग आहे, हा सगळा झाकळला जातो. गुरूंचा विचार केला की किती आपण असं म्हणतो का, कोणालाही साधा आता छोटे छोटे प्रश्नमंजुषा असतात की की दत्तगुरूंनी किती गुरु केले, दत्तगुरूंचे अवतार किती, त्यांच्या माळा किती, त्यांची स्थानं कुठली, मग त्यांचे अजून इथं संतांमध्ये अवतार किती, हे सगळं लोकांना त्याच्यामध्ये माहिती असतं. 24 गुरु दत्तात्रयांनी केलेले आहेत, 24 गुरु केलेले आहेत आणि अवतार हे दत्तगुरूंचे अंशात्मक आहेत. हे पूर्ण अवतार नाही, अंशात्मक अवतार त्यांनी केलेले आणि 16 अवतार केलेले आहेत त्याच्यात. म्हणजे दत्तात्रयांचे कुठले 16 अवतार जर तुम्ही त्याचा एक लिस्ट काढली, बघितलीत यादी, तर त्याच्यामध्ये अगदी कबूतर मधमाशीपासनं अवतार दिलेले आहेत. आणि हे अभ्यासणं गरजेचं आहे. का असतं, आपण एखाद्या तीर्थक्षेत्री जातो, एखाद्या देवदर्शनाला दुसरीकडे जातो आणि मग तिथनं पटकन फोटो घेतो, मग छोटीशी मूर्ती घेतो आणि ती घरात आणून ठेवतो. ती कशासाठी ठेवली आहे पण ती कळत नाही. आम्ही तिथनं गेलो, आमची एक ओळख होती म्हणून, किंवा मला तिथली एक आठवण राहावी म्हणून मग मी ती घेऊन आलो, मला छान दिसली म्हणून घेऊन आलो आणि आपण ती पूजेत ठेवतो. असं 100 ठिकाणी माणसं जात असतात आणि प्रत्येक ठिकाणून काही ना काहीतरी घेऊन येत असतात. पण ह्या गोष्टी जेव्हा आणल्या जातात तेव्हा त्याचा जो देह तयार होतो किंवा जो ती मूर्ती तयार केलेली असते, तर त्याच्यातनं वेगवेगळी कंपनं बाहेर पडत असतात आणि आपल्याला ती धार्जिन असतात असं नाही.
म्हणून मागं जसं भागात सांगितलं तसं की घरामध्ये देव जेवढे कमी तेवढी घरामध्ये ऊर्जा उत्तम. त्याच्यामध्ये भांडण लागत नाही की माझी ऊर्जा त्याच्या ऊर्जा, म्हणजे मोरपिसासारखा असावा. आमच्या गुरूंनी आत्ता परवाच एक ज्ञानसुक्तामध्ये त्यांनी सांगितलं की मोरपिसाचा रंग बघा, सगळे रंग आहेत मोरपिसामध्ये, म्हणजे विरुद्ध रंग आहेत, परस्पर विरोध रंग आहेत. म्हणजे आपण आत्ता म्हणू ना की मित्र आणि शत्रू ते सुद्धा आहेत. पण जेव्हा मनुष्य बघतो, त्या पिसाकडे बघतो, तेव्हा ते मोहून टाकलं जातं. म्हणजे ह्या सर्व अवस्था, म्हणजे चांगल्या असो वाईट अवस्था, हे मनुष्याचं जीवन आहे. हे मोरपीस म्हणजे मनुष्याचं जीवन आहे की सर्व रंग त्याच्यामध्ये आहेत. पण ह्या सर्व रंगांमध्ये आपला स्वतःचा जो ऑरा आहे, स्वतःचं जे एक आपण म्हणतो की आपल्या शरीराभोवती कुठला रंग आहे, तो हा समोरच्याला मोहक असला पाहिजे, म्हणजे आकर्षित असला पाहिजे. आणि तो कुठल्या विचारांनी आकर्षित असला पाहिजे, तर सात्विक गुणातनं आकर्षित असला पाहिजे. कारण मेकअप असेल किंवा बाह्य अंगाने जर तुम्ही बघायला प्रयत्न केला तर तो उपयोग नाही. मग अंतरंगातनं, मग सांगायचं कारण असं की दत्तात्रयांना जर बघायचं असेल तर बाह्य अंगाने बघता येत नाही, त्यांना अंतरंगातनं बघायला लागतं. की तुमच्या आतमध्ये जे वसलेले आहेत ना, त्यांना तुम्हाला फक्त शोधायचं आहे. मग तुम्ही म्हणत दत्तात्रयांना मी माझ्या देहामध्ये बसलेलं, म्हणजे मी नक्की करू काय, म्हणजे करायचं काय नक्की त्याच्यामध्ये, तर तुमच्या सत्व रज आणि तम, माझ्या प्रत्येक मनुष्याला माहिती असतं की माझा स्वभाव काय आहे, म्हणजे मी सात्विक आहे का, रजोगुणी आहे का, आणि तमोगुणी आहे का, रागीट आहे का, त्याच्यामुळे कशा पद्धतीने आहे. आणि मग एखाद्याला आपण विचारू शकतो की माझा तुला स्वभाव कसा वाटतो रे, मग तो त्याची प्रतिक्रिया देतो. मग काही वेळा आपल्याला ती मान्य नसते. मग अशा मान्य नसताना मध्ये आपल्याला आपला अहम जागा होतो. म्हणजे हे इतकं गडबडीचं आणि गुंतागुंतीचं वास्तविक हे स्टेटमेंट आहे की आपणच आपला अभ्यास करणं म्हणजे दत्ताचा शोध घेणं आहे की माझ्यात काय आहे, माझ्यात कुठला गुण आहे आणि मी कुठला वापरतोय. आणि त्या प्रत्येक गुणाचा हुशारीने त्या त्या वेळेप्रमाणे वापर करणं म्हणजे हा तुम्ही त्या दत्त संप्रदायाच्या वाटेवरती योग्य तऱ्हेने चालणं असं आहे. कारण तिघांनाही सांभाळून घ्यायचं आहे. म्हणजे फक्त सात्विक मार्गाने जाऊन तुम्हाला चालणार नाही आहे किंवा रजो मार्गाने चालणार नाही, तमोनी चालणार नाही, तर तिघांनाही बरोबर घेऊन चालायचं आहे. फक्त प्रसंगाच्या अनुसरून तुम्हाला त्यांना प्रेझेंट करायचं, म्हणजे बाहेर काढायचं आहे. मग इथं जेव्हा दत्तात्रयांचे जेव्हा तुम्ही अवतार बघाल, आणि बघा एक अंशात्मक अवतार दिले, आता मधमाशी पण एक अवतार आहे किंवा कबूतर एक अवतार आहे. मग जसं आपण म्हणतो ना की अक्कलकोट स्वामी आपण म्हणतो की दत्तात्रयांचा अवतार आहे, मग त्यांचा फोटो आणतो, त्यांचा मठ आहे, मग त्याच्यामध्ये त्यांच्यात आरत्या आहेत किंवा भजनं आहेत, आपण त्यांच्याशी एकरूप होतो. पण मग तुम्ही मधमाशीशी का नाही होत, कबुतराशी का नाही होत, ते त्यांना तुम्ही हाकलून का देता. असे कित्येक त्याच्यामध्ये अवतारामध्ये अंश त्यांनी सांगितलेले आहेत. आणि मुद्दामून त्यांनी पूर्ण नाही तर अंशात्मक सांगितलेले आहेत की मधमाशी, आपण जर हा दत्तात्रयांचा अवतार घेतला की त्याच्यामध्ये अंशात्मक अवतार मधमाशी हा अवतार आहे. मग घरामध्ये मधमाशी आली तर ती काय करेल, चावेल सुद्धा, किंवा तुम्ही तिला काही करू पण शकणार नाही. पण एक प्रकारची भीती उत्पन्न होते. हल्ली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, घरात कबूतर येऊ नये म्हणून आपण बाहेर नेट लावतो. पण असं म्हणतो का, मनात कधी विचार येतो हा दत्तात्रयांचा अवतार आहे, नाही येत. पण मग सांगायचा प्रयत्न केलाय काय अभ्यासकारांनी, हे जे 16 अंशात्मक अवतार सांगितलेले आहेत, हे काय सांगितलेले आहेत की मधमाशीचा स्वभाव बघा. परत सांगतो, दत्तात्रय हे 3 अवतार म्हणजे मनुष्याला दिलेलं फक्त ज्ञान आहे की जीवन कसं जगावं. ह्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या त्या अवतारामध्ये शिरून तुमच्यासमोर प्रेझेंट केलेली आहे की मधमाशी कशी असावी. की बघा, फुलावर बसते, फूल तोडत नाही, तर त्यातला फक्त पराग घेऊन येते आणि आपल्या एका ठिकाणी साठवणूक करते आणि कोणाला त्रास नाही, तिथनं जाणार, फक्त तिथं त्याच्यामध्ये ठेवणार. पण तिला जर तुम्ही डिवचलत तर आपण बऱ्याच ठिकाणी वाटतं की मोहोळ उठला आणि मग त्यांनी माणसांवरती हल्ला केला. पण हे कधी घडतं, जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या वाटेला जाते तेव्हा, दगड मारतो तेव्हा या गोष्टी होतात.
की त्याच्यातनं मधमाशी तिचा दुसरा गुण दाखवते. दत्त आपण म्हणतो ना की हा दत्ताचा अवतार आहे. मग तिने पहिला काय दाखवलं की कुठलीही गोष्ट नष्ट न करता फक्त मला ज्याची गरज आहे तेवढंच ती घेऊन येते. अख्खं फूल आपण काय करतो, अख्खं फूल तोडून आणतो, म्हणजे सगळंच आणतो. पण शिकायचं काय, आपण हा थोडासा भाग तुम्हाला ऐकताना क्लिष्ट किंवा वेगळा वाटेल, पण आपल्याला काय असतं की काय घ्यायचं आहे ना हे दत्त संप्रदायाचं अभ्यास करणं गरजेचं आहे. किंवा त्या मधमाशी त्या फुलावर बसणार, मग ती फक्त परागकणच तो काढणार फुला आणि तेवढाच घेऊन येणार. फुलाला कुठेही त्याच्यामध्ये इतरत्र ती त्रास देणार नाही, काही नाही, आणि ती येऊन फक्त साठवून ठेवणार. कोणासाठी साठवते? नंतर आपण आता जे घरामध्ये मध वापरतो ते आपल्यासाठीच वापरतो की काही कृती करून त्या असं म्हणतात की जुन्या काळी ते मोहोळ जाळलं जायचं आणि मग ते मध निघायचं. अशा नंतर काही जंगलातल्या माणसांच्या जाती आहेत की त्या पोळ्याभोवती हात फिरवतात, त्या माशा उडून जातात, निघून जातात, असं आहे ना. पण साठवणूक करणं हा गुण मधमाशीचा आहे. म्हणजे दत्त संप्रदायातनं तुम्ही अभ्यास जेव्हा करता तेव्हा योग्य ठिकाणून योग्य तेवढीच गोष्ट तुम्ही घ्या, त्याची साठवणूक करा, आणि ती साठवणूक केलेली गोष्ट ही इतकी पवित्र असते की तुमच्या देहामधले सगळे दोष नाहीसे करते. मी तुम्हाला मुद्दामून मधमाशीचं उदाहरण एकच का सांगतोय की लक्षात येईल गणित काय. मग आपण सगळ्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये सांगितलं की मधातनं औषध घ्या, किंवा नुसतं मध घेतलं तरी देहामध्ये ऊर्जा उत्पन्न होते, नुसता मध घेतला तरी देहामध्ये थंडावा पण उत्पन्न होतो. कशा पद्धतीने घेता येते आपला जे डॉक्टर असतात ते सांगत असतात. पण गुण जो आहे हा महत्त्वाचा आहे. मग जसं त्या आणि मग तुम्हाला जेव्हा तुम्ही तिच्या वाटेल जाता तेव्हा तुम्हाला ती चावते पण. म्हणजे काय आहे की जीवनामध्ये हा निसर्ग घडणच भगवंतानी अशी केलेली आहे की तो तुम्हाला फक्त द्यायला बसलेला आहे, आणि तो देताना तुम्ही थोडंसं घ्या, सगळं काढून ओरबाडून घेऊ नका. आणि मग ते थोडंसं घेतलं तर त्याचं काही त्याच्यावरती म्हणणं नाही आहे, ते तुम्ही घ्या. पण त्याच्यावरती तुम्ही आक्रमण करायला गेलात तर ते विनाश केल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणजे तमोगुण आपण जे म्हणतो ना, उत्पत्ती स्थिती लय. जे उत्पत्ती जशी याच्यातनं तिने दाखवली की उत्पत्ती मधमाशी आहे, स्थिती ही तिचं कार्य आहे, आणि लय जे आहे ही लय तुम्ही कशा पद्धतीने घेताय तिचं लय आहे. म्हणजे त्या कार्याच्या अनुषंगाने दत्तात्रयांनी तो अवतारामध्ये शिरून दाखवलेला आहे. मग त्याच्यात असं कुठं दिसले का कुठल्या मधमाशीचं 3 मुखी दत्ताचं तोंड दाखवलेलं आहे वगैरे, तर नाही आहे. त्यांनी कबुतराचंही तसंच केलेलं आहे. म्हणजे ही प्रत्येक अवतारामध्ये हे जे काही 16 अंशात्मक आहे, आणि अंश का दिलेला आहे, पूर्ण नाही सांगितलेलं, अंश दिलेला आहे की मनुष्याला अंशात्मकच विचार करायला पाहिजे. ज्योतिषशास्त्र हे अंशात्मक गोष्टींवरती अवलंबून असतं त्याच्यात. मग इथं फक्त तुम्हाला पूर्ण दिलेलं नाही, कारण 16 अंशात्मक अवतार होणं म्हणजेच पूर्ण अवतार नसणं आहे. अंश आहे म्हणजे पूर्ण नाही, कशाचा तरी अंश आलेला आहे पण म्हणजे पूर्ण नाही. मनुष्य आपला जन्म होतो, आपल्यामध्ये अनुषंगाने आपल्या अनुवंशिकतेने आपल्या आईवडिलांचा काही अंश उतरतो, पण अख्खं आईवडिलांचा स्वभाव आपल्यात येत नाही, आपलं स्वतःचं अस्तित्व वेगळं असतं. मग दत्त हे फक्त ज्ञानाचं ते विद्यापीठ आहे की ज्याचं तुम्हाला जीवनामध्ये जीवन जगताना उपयोग करणं गरजेचं आहे, आणि तो उपयोग करण्यासाठी कोणीतरी तुम्हाला मार्गदर्शक आवश्यक आहे. म्हणून गुरुना आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे ज्ञान देतात, कुठलीही गोष्ट त्यांना गुरु म्हटलेले आहे. दत्तात्रयांचे जेवढे गुरु आहेत, तुम्हाला समाजामध्ये जी गोष्ट ज्ञान देते ती गुरुतुल्यच असते. इथं अजून एक गोष्ट थोडीशी नमूद करतो की आपण म्हणतो ना की गुरु एक असावा, गुरु अनेक असतात, आणि हे दत्तात्रयांच्या या गोष्टीवरनं लक्ष द्यायला पाहिजे. 24 गुरु केले,
म्हणजे 24 प्रकारची ज्ञान त्यांनी प्रत्येक अवतार आणि प्रत्येक गुरु ह्या दोन्ही गोष्टींचा जर अभ्यास केला तर ज्ञानाच्या प्राप्तीशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गंध, चंदन, प्रसाद, फुलं सापडणार नाही. त्यांनी फक्त आणि फक्त मनुष्य देहावर संस्कार कसे करावे हे प्रत्येक अवतारामधनं त्यांनी समाजाला प्रबोधन केलेलं आहे. म्हणून ते दत्तात्रयांचे जे 24 अवतार आहेत ह्याचा प्रत्येकाचा अवताराचा अभ्यास होणं गरजेचं आहे. स्थापन करू नका, स्थापन इथे करा, हृदयात स्थापन करा. म्हणजे काय तर ते जे विचार आहेत हे आपल्याला मनामध्ये रुजवले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही कृती करता ती म्हणजे दत्त आहे. म्हणजे सत्व, रज, तम हे तिन्ही गुण या अवतारांचा अभ्यास केल्यानंतर आपलं जीवन जगताना जेव्हा आपण त्याच्या सामोरं जातो म्हणजेच तुम्ही दत्त अवतारामध्ये स्वतः वावरत असता, त्या दत्ताच्या तत्वाशी एकरूप होता. कारण ते वेगळं नाहीच आहे ना. सत्व, रज, तम याच्याबरोबर उत्पत्ती स्थिती लय, प्रत्येक मनुष्य देहाचा जन्म, त्याचं अख्खं आयुष्य आणि असतं. म्हणजे थोडक्यात ह्या तिन्ही अवस्थेमध्येच तो जगत असतो किंवा वावरत असतो. म्हणून प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक देह हा दत्त स्वरूपच आहे. आता इथं त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण म्हणतो ना की मला कशाची कमी जास्त पाहिजे, आपल्याला शरीरामध्ये थोडंसं काही कमी जास्त प्रमाण झालं, विटॅमिन, कॅल्शियम किंवा अमुक तमुक काही, की आपण डॉक्टरांकडे जातो आणि मग डॉक्टर सांगतात तुम्हाला अमुक विटॅमिन कमी आहे, मग ती गोळी तुम्हाला देतात. तसं गुरु हे तुमच्या जीवनाचा अभ्यास करत असतात आणि तो अभ्यास करताना ते दत्तस्वरूप म्हणूनच तुमच्याकडे पाहत असतात. गुरु शिष्य ही फक्त एक म्हणजे शिष्य म्हणजे त्या गुरुचा नोकर असा तो प्रकार नाही आहे जो सध्या घडतो. की शिष्य म्हटल्यानंतर त्यांनी अगदी म्हणजे माझं आत्तामध्ये एका महाराजांचं त्याच्यावरनं वाद झाले की तुम्ही अख्खं संन्यासी जीवन स्वतः जगताय असं म्हणता, मग तुम्हाला सेवा करण्यासाठी स्त्री कशाला पाहिजे. पुरुषांनी जर तुम्हाला जर तुमचे ताट वाटी विसळून दिली किंवा तुम्हाला चहा दिला तर चालत नाही, त्याच्यासाठी स्त्री कशाला पाहिजे. मग ज्या स्त्री म्हटलं मला तुम्ही अर्थ सांगा की ज्या स्त्रियांना तुम्ही डावलता किंवा तिथं त्याच्यामध्ये आत्ता समाजामध्ये दुर्दैवाने अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तिथं स्त्रियांना स्थान दिलं जात नाही. मग आमचे डॉक्टर कायम म्हणायचे, जसं मी मागं गुरुचरित्रावरनं सांगितलं होतं की त्यांना विचारायला बरेच जण यायचे की गुरुचरित्र वाचू का नको. ते सांगायचे वाचा. कारण काय एक त्यांच्याकडेच येणारे होते, ते म्हणले की त्यांची पत्नी आणि ते आले होते. साधा वाद की गुरुचरित्र पत्नीनी वाचावं का नाही. आणि त्यांनी एकच प्रश्न केला, तुझा जन्म कसा झाला. तुमचा जन्म एका स्त्रीच्या पोटी झालेला आहे आणि म्हणजे ती जननी आहे. मग तिचं जर उत्पत्तीच झाली नसती तर तू जीवन जगला असतास का. मग तो अधिकार म्हणजे आपलं शास्त्र समाजापुढं मांडताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने मांडलं गेलं म्हणून हा दुजाभाव निर्माण झाला आहे. पण कधीही लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांची सुद्धा ताकद ही सीता हीच सांगितली गेलेली आहे, सीता शक्ती सांगितलेली आहे. मग असं असताना दत्त संप्रदायामध्ये बऱ्याच ठिकाणी हे पाहायला मिळतं की स्त्रियांना डावललं जातं. दुर्दैव आहे हे. म्हणजे असं कुठं आहे का. आपण पुरुषांना गुरुचरित्राचं पारायण करताना बघतो की त्यांचे एका दिवसात करतात, 3 दिवसात करतात, मग तो सप्ताह असतो त्याच्यामध्ये केलं जातं. पण मग जर टेंबे स्वामींनी किंवा काही अजून ह्या संप्रदायातल्या लोकांनी माता भगिनींना वाचण्यासाठी गुरुचरित्राचं पोथ्या तयार केलेल्या आहेत, त्या कारणंसुद्धा तेवढंच आहे की त्या स्त्रीच्या रजोमार्गावरती त्याचा परिणाम होतो म्हणून त्या शब्दांचा किंवा त्या श्लोकांचा, म्हणून ते वाचू नये. ह्याच्या व्यतिरिक्त असं काहीही नाही की स्त्रियांनी हे वाचू नये. आणि आमचे डॉक्टर तर कायम सांगायचं की ज्यांचं तुम्हाला स्त्रियांना मासिक धर्म बंद झाला तर त्यांनी तर वाचल्याला हरकतच नाही आणि इतरही वाचायला हरकत नाही. कारण आपली सगळ्यात मोठी श्रद्धा आपल्या गुरुवर हवी की तो तारणहार आहे.
मग ही बाकीची जी गोष्ट आहे ही तुमच्या मनात थोडीशी भीती उत्पन्न जाते. देहाची ताकद तेवढी कणखर करा. मग असे सप्ताह घेतले जातात का की ज्याच्यामध्ये ज्या गुरुचरित्राचा जो आता सप्ताह चालू होतील, डिसेंबरमध्ये आता चालू होतील, मग त्याच्यामध्ये कोणी असं म्हणतं का की ठीक आहे आता अनुमती दिलेली आहे, श्लोक गाळलेले आहेत, मग स्त्रिया हे गुरुचरित्र वाचू शकतात. मग असं कुठं म्हणजे मला माहीत नाही, जर असेल तर नक्की कळवावं की अमुक ठिकाणी फक्त माता भगिनींसाठी पारायणासाठी पुढं येतं, त्यांनाही अधिकार आहे. मग जिथं मग दत्तात्रयांनी ज्या माशीचा अवतार घेतला, तर तुम्ही जर पुल्लिंग आणि स्त्रीलिंग केलं त्या माशीला आपण ती माशीच म्हणतो, तो माशी म्हणत नाही. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला ह्याचा अर्थ कुठं ना कुठं तरी आपल्या ज्ञानामध्ये कमजोरता होतीये आणि आपण त्याच्यापासून बाजूला जातोय, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की स्त्रियांनाही तेवढं सप्ताह घ्यायला पाहिजे, कोणीतरी पुढं यायला पाहिजे की हा गुरुचरित्राचा सप्ताह त्यांचा हा त्या ताईंसाठी. मग त्यांना फक्त बाहेरनं दर्शन आणि त्यांनी दर्शन करायचं, पण त्यांना आतमध्ये एंट्री नाही, हे सगळं चुकीचं आहे. कारण मुळामध्ये काय आहे की हे कुठलं पवित्रता, ज्ञानाची पवित्रता जर दत्तात्रयांनी स्वतः सांगितलेली आहे, गुरूंनी सांगितलेली आहे की आपण हा स्वतः आपला देह कसा आहे, आपण समाजाशी वागताना आपलं ज्ञान कशा प्रकारे प्रदर्शित व्हायला पाहिजे, हे तू कसं वाग, हे दत्तात्रयांनी त्यांच्या प्रत्येक अवतारात जर सांगितलेलं आहे, तर ते तुम्ही समाजापुढं म्हणजे मनुष्यांनी आणणं गरजेचं आहे. मग हातामध्ये काय आहे आणि हे आत्ता महत्त्वाचं काय आहे, कारण आत्ताचं जीवन मनुष्य जे जगत आहे हे बऱ्यापैकी आपल्या एक आपण म्हणतो ना की कोणाच्या तरी आधाराने जगायला पाहिजे. म्हणजे अगोदर असं मी म्हणत नाही आहे, परत थोडासा तुम्हाला असं वाटेल की मी विरोधाभास करतोय, पण ज्या पद्धतीने अगोदर मंदिरात गर्दी व्हायची त्याच्या 100 पट जास्त आता मंदिरांमध्ये गर्दी व्हायला लागली. पुण्यामध्ये मला फक्त 2 ते 3च स्वामींचे सुद्धा मठ माहिती होते, म्हणजे रामेश्वर चौकातला एक मठ, गोगावले महाराजांच्या इथला मठ, असे 1, 2, 3च माहिती होते. आता कुठं स्वामींनी ती सोय करून ठेवली. आता ऑफिसच्या बाहेर पडलं, घराच्या बाहेर पडलं की 100 मीटरवर स्वामींचा मठ. हे दुर्दैव आहे. ही प्रगती नाही आहे, ही अधोगती आहे. कारण का की त्या विषयाचा आपण अभ्यास करत नाही, आपण फक्त कृत्रिमरित्या तिथं जातो आणि फक्त नमस्कार आणि प्रसाद घेऊन येण्यात धन्यता मानतो, हे चुकीचं आहे. कधी तुम्ही विचार केला की आपण दत्तात्रयांचा पारायण सप्ताह सोहळा होतो, त्याच्यानंतर घरामध्ये मेहून बोलवलं जातं, त्याच्यात एक ब्राह्मण बोलवला जातो, गव्हाची खिरी हे केली जाते, गहू का दिला जातो, गव्हाची खीर का केली जाते, किंवा जे पदार्थ असतात, हा सगळा दत्त संप्रदायाच्या अभ्यासाचा एक भाग आहे की ज्यांनी फक्त आणि फक्त सत्व रज तम ह्या 3 गुणांवरती कसा अंकुश आणता येईल हे फक्त तुम्हाला दत्त संप्रदाय शिकवतो. मग एकनाथ महाराजांनी दत्ताची जी आरती केली त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की मीतूपणाची केली बोलवण आणि एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. आपण बघा गणपतीची आरती म्हणजे गणेश स्थापनेच्या वेळी आपण 5 आरत्या म्हणतो, त्यात दत्तात्रयांची आरती म्हणतो. नवरात्रामध्ये देवीची स्थापना करतो, त्याच्यात 5 आरत्यांमध्ये दत्तात्रयांची आरती म्हणतो. पण बोलवण कुठं केली? मी आणि तू हे जे जीवनभर आपण कायम त्याच्यामध्ये जर अडकून बसलो असेल तर तो त्या एका जनार्दनी श्री दत्त ध्यान हा अंतर्मनामधला हा एका जनार्दनी म्हणजे हे जनार्दन म्हणजे सगळी जी मंडळी आहेत आणि त्याच्यामध्ये श्री दत्ताचं म्हणजे स्वतःचं ध्यान पाहिजे. ते लक्ष लागतच नाही, आपण फक्त आरती घेतो, आरतीतनं मोकळं होतो. मग ही आरतीचा अभ्यास करताना मी आणि तू म्हणजे तुझ्या मनातले हेवे दावे तू बंद कर. ते बंद केलेस ना तर तुला दत्ताचं जी काही ओळख आहे ती होणार आहे. आणि दत्त म्हणजे कोणीही एक मूर्ती नाही,
कोणीही जसं गणपतीचं आहे की त्याच्यात नाही, तर दत्त म्हणजे तू स्वतः आहेस. तुझ्या देहामधल्या जे गुण आहेत ते तू कसे बाहेर काढतोयस याच्यावरनं प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी तुला त्या मूर्तीची ओळख होणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने, म्हणजे मुळात एखाद्याच्या बाबतीत विचार करतानाच वाईट मार्गाने जर केला, म्हणजे ब्रह्माची उत्पत्ती आपण म्हणू की उत्पत्ती स्थिती लय, ब्रह्मा हा उत्पत्तीचा स्वामी आहे. मग जर विचारच वाईट आला तर त्याप्रमाणे कृती तशीच घडणार आहे. पण मग तशी कृती घडताना किंवा तुम्ही तशी कृती केल्यानंतर मग तुमचा जो महेश जो आहे, जो त्याला एक भूमिका दिलेली आहे. जसं मी आत्ता तुमच्यासमोर बोलताना हेमंत बापट म्हणून बोलतोय, पण माझ्या मुलाचा फोन आला तर मी त्याचे वडील आहेत, पत्नीचा फोन आला तर तिचा नवरा आहे, बहिणीचा फोन आला तर भाऊ आहे. म्हणजे मी तोच आहे, फक्त भूमिका बदलली. मग तसं इथं महेश म्हणजे शंकराची भूमिका इथं बदलते. म्हणजे तो फक्त त्या तत्वाच्या भोवती काम करण्याचं काम त्याच्यामध्ये जे देवत्व करतं त्याला ते नाव दिलेलं आहे, म्हणून त्याला महेश नाव दिलेलं आहे. म्हणून महेश हे जे आहे हे अस्ताचं तत्व मानलेलं आहे. मग इथं मनुष्याने आपण जेव्हा नामस्मरण करतो किंवा आत्ता मध्ये जो विषय झाला होता तेव्हा मला इतक्या जणांनी हे केलं की आम्ही कोणाचं नामस्मरण, अशा लिस्ट दिल्या 15-15, 20-20 श्लोकांच्या आणि याच्या की आम्ही नामस्मरण कोणाचं करू. त्यातल्या मी कित्येक जणांना त्याच्यामध्ये विचारलं की तुम्ही जेव्हा मंत्र जप करता तेव्हा कशा करता, तुमची बैठक काय असते. बहुतेक जणांनी सांगितलं की आम्ही शांतपणे डोळे मिटून मंत्राचा जप करतो. मंत्र जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमचे डोळे उघडे पाहिजेत हे तेव्हाही सांगितलेलं आहे. आणि स्तोत्र म्हणताना तुम्ही डोळे बंद केलेत तर चालतील, पण मंत्र म्हणताना मात्र तुम्हाला डोळे उघडे ठेवायला असतं, कारण मंत्रामधनं तुम्हाला घ्यायचा असतो. तर याच्यासाठी ही कृती आहे. मग आपण जेव्हा दत्तात्र संप्रदायाचा अभ्यास केला जातो, मग दत्त संप्रदायामध्ये 3 आपण प्रचलित जे काही म्हटलंय की दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जे एक मंत्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये मग आपला विचार हे इतके मोकळे पाहिजेत. नुसता त्याचा अर्थ घेतला की श्रीपाद वल्लभ म्हणजे श्रीपाद म्हणजे काय, तर आपण याच्यात केलं की ज्याचे चरण उत्तम सर्वोत्तम आहेत त्याला श्रीपाद म्हणतात. हे कोणीही तुम्हाला सांगेल त्याच्यात हे उत्तम सर्वोत्तम चरण त्याच्यात. पण मग अर्थ आपल्या सर्वसामान्यामध्ये श्रीपादाचा लावणार का सर्वोत्तम चरण म्हणजे काय, की ज्याची चाल ही सर्वोत्तम असेल, म्हणजे ज्याची वैचारिक चाल काय फक्त तुमच्या पायाने नसते, मनुष्य डोक्यानेही चालतो. आपण म्हणतो जरा डोक्याने चाल, विचारांनी चाल. मग ही जी चाल आहे ही सर्वोत्तम पाहिजे, म्हणून त्याला श्रीपाद म्हटलेलं आहे त्याच्या. आणि वल्लभ म्हणजे मग चाल चांगली असेल, चलन वलन तुमचं चारित्र्य व्यवस्थित उत्तम असेल तर मग तुम्हाला वल्लभ म्हणून ओळखणार जाणार आहे. म्हणजे वल्लभ म्हणजे उत्तम व्यक्तिमत्व त्याच्यात, म्हणजे त्याचा अर्थच असं होता. आपण काय करणार, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बस 101 वेळा म्हटलं, 1008 वेळा म्हटलं की आपलं काम संपलं, टाकण टाकलेलं आहे. असं करू नका. हा दिगंबरा पहिला जेव्हा उच्चारता तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनामध्ये घ्या, मी दिगंबर आहे का, कारण दत्त तुमच्यात स्थित आहे. मग मी तो दिगंबर आहे का, माझं मन तेवढं विशाल आहे का, माझ्या बाबतीत एखादा चुकीचा वागला, एखाद्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये चुकीची घडली, उत्तम घडली तर मी केली, चुकीची घडली तर देवाने माझ्यावरती असं संकट आणलं. म्हणजे इतकं सोपं हल्ली माणसं नाव देऊन मोकळं होतात. त्याच्यामुळे चांगलं करणारं फक्त मीच, तेव्हा दत्ताचं किंवा देवाचं स्वामींचं साह्य नसतं, कारण ते मी केलं आहे. पण काहीतरी चुकीचं केलं तर फक्त त्यांनीच केलं. इतकं माणसात दोषी झालेले आहेत. का झालेली आहेत, तर आपल्याला स्वतःच्या अंतःकरणातली मनामधली स्वत्वची 3 गुणांची ओळख हा माणूस विसरलेला आहे. आज इथं ह्या डिसेंबरला तुम्ही दत्त जयंती साजरी करण्यापेक्षा जर एकदा जाऊन बघा की सायक्रॅट्रिस्ट डॉक्टर्सची लिस्ट किती आहे पुण्यामध्ये. भारतात सायक्रॅट्रिस्ट डॉक्टर 2 वर्षापूर्वी टोटल किती होती आणि आत्ता 2 वर्षानंतर किती होती.
70 ते 80% वाढ आहे. का आहे? कारण स्वतःचा मध्ये झालेला वैचारिकतेचा अभाव आपण कशा पद्धतीने विचार करायला पाहिजे हे कारणीभूत आहे. मला कुठल्या मार्गाने जायचं आहे हा मार्गच माणसाला कळत नाही. आणि मग त्याच्यामध्ये जसं मागं मी हे केलं म्हणजे निरूपण केल्यानंतर की तुम्हाला सांगायला गुरु होते पण आम्हाला सांगायला कोणीच नाही आहे. मग असं म्हणून तुम्ही वाचलात पण आमचं काय? मग दत्त हे उत्तर आहे. मग दिगंबर हा शब्द जर तुम्ही उच्चारता ना तर पहिलं स्वतःचा देहाचा विचार करा की माझी वैचारिकता ही स्वच्छ आहे का? माझं आकाश हे तेवढं विस्तीर्ण आहे का? माझ्या जीवनामध्ये तो अग्नी आहे का? आणि एकदा नाहीये, दोनदा सांगितलंय. परत विचार कर. एकदा आपण म्हणतो ना, बोललायस ना, परत एकदा विचार करून बोल. दिगंबरा दिगंबरा दोनदा केलंय. पहिला दिगंबरा काय? तू स्वतःचा देहाचा विचार कर. तू तेवढा विस्तीर्ण आहे का? दिगंबर शब्द नुसता दत्ताचं नाव एक दिगंबर म्हणून ते फक्त जोड्या लावायला किंवा ह्याला वापरू नका. दिगंबर हे तुम्ही आहात. आपण ह्याच्यात गुजरातीमध्ये दोन ह्याच्यामध्ये त्या आपण म्हणतो विभाग केलेले आहेत. एक वस्त्र घालतात आणि एक वस्त्र घालत नाहीत, त्यांना दिगंबर म्हणतात. पण वस्त्र घालत नाही त्याला दिगंबर नाही म्हणत. जे ते पाळतात वस्त्र, साधू हिमालयातले असतात ते काय वस्त्र घालून नसतात, ते निर्वस्त्रच असतात. म्हणजे नागडे नाही झाले. लक्षात घ्या, शब्द नागडा नाही आहे किंवा विवस्त्र नाही आहेत, ते दिगंबर आहेत. म्हणजे काय? ते वस्त्र परिधान केलेलं आहे, ते सात्विकतेचं वस्त्र परिधान त्यांनी केलेलं आहे. तो अग्नितत्वाचा विचार त्यांनी स्वीकारलेला आहे, जो दत्त संप्रदायाने, दत्तात्रयाने, गुरूंनी लिहून ठेवलेला आहे. मग जेव्हा अशी गोष्ट घडते तेव्हा त्या माणसाला मी अंगावरती काय परिधान केलंय का नाही हे महत्त्वाचं नसतंच, कारण त्याच्यासाठी ती दुय्यम गोष्ट असते. म्हणून दिगंबर हा शब्द पहिला तिथंच त्यांनीच वापरावा किंवा त्यांनी मी 100 वेळा करून का उपयोग होत नाही? कारण हा उच्चार नाही आहे, ही ती शक्ती आहे, हे ते जीवनसत्व आहे जे तुम्ही घ्यायचं आहे. तुम्ही जर ते धारणच केलं नाहीत, मग धारण केलं नाही तर ते मोकळंच राहणार आहे. म्हणजे ते त्याचाही तुम्हाला काही उपयोग होणार नाही आहे. मग जेव्हा तुम्ही उच्चार करता तेव्हा दत्तात्रयाने सांगितलंय तू आधी स्वतःचा विचार कर. तू कसा आहेस? तुझे गुण कसे आहेत? ह्या त्रिगुणामधला तू कसा आहेस? कारण प्रत्येक मी जरी किती तुमच्या समोर अगदी ह्याच्यामधनं आणलं तरी माझं मला माहिती असतं मी काय आहे. किंवा आपल्या आई वडिलांना माहिती आहे, प्रत्येक आई वडिलांना माहिती असतं. मनुष्याला बाह्य अंगाने जेवढा आता निरूपण करायचं आहे म्हणून कपाळावरती मी आता गंध लावून बसलो. ते लावताना माझ्या लक्षात आलं तो रंग आहे, माझ्या अजून हाताला आहे. पण आता ते काढू शकलो नसतो. पण तो गंध जर माझ्या देहामध्येच नसेल तर मी तो लावणंच चुकीचं आहे. नीट लक्षात घ्या. गंध हा जर त्या गंधाचा जर तुम्हाला गंधच नसेल, त्याचा त्या पावित्र्याचा गंधच नसेल तर मग तो रंगच आहे. तो मी आत्ता कपाळावर लावलाय, मला माहीत नव्हतं, मी तो घेतला लावला, म्हटलं आपण जरा त्याच्यामध्ये हे असावं. कारण हे समाजाच्या का करायला लागतं? हे नाटक आहे. हे मी जे करतोय नाटक आहे. रामाची भूमिका करणारी व्यक्ती जर शर्ट पॅन्ट घालून आलं तर तुम्ही त्याला स्वीकारणारच नाही. हे समाजामध्ये असलेलं मोठं दुर्दैव आहे की आपण ओळखू शकत नाही, कारण आपल्याला गुणांनी ओळखाची सवय नाहीये, तर आपल्याला बाह्य अंगाने ओळखाची सवय झालेली आहे. म्हणून कितीतरी वेळा सांगितलं की परमेश्वर कुठल्या, मागच्याच भागामध्ये सांगितलं होतं की परमेश्वर हा मदतीला येतो. कुठल्याच्या स्वरूपात, कोणाच्या रूपातील हे सांगता येत नाही. तुमची दृष्टी ही जर त्याला ओळखणारी तयार झाली तर तुम्ही त्या तत्वाला ओळखू शकणार आहात. म्हणून मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, मला कसं व्हायचंय? हा दत्तात्रयांचा जप नाहीये, तर हा माझाच मला करायचा जप आहे. आंघोळीला जसं आपण साबण लावतो असं होतं का की आज साबण लावला, सर्वोत्तम साबण आहे, आज लावला, आता डायरेक्ट आपण महिन्याने लावू? नाही.
आपण संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पण लावतो, पण तो लावताना असा विचार करतो का की माझ्या अंगावर खरंच धूळ बसली का? मग आपण म्हणतो उन्हाळ्यात आला ना किंवा उन्हाळ्यात वास येतो, शरीराला घामाचा वास येतो, अरे किती घामाचा वास येतोय, जाऊन स्वच्छ आंघोळ कर. पण मग थंडीत पावसात काय? पण तरी आपण स्नानाला साबण वापरतो. म्हणजे बाह्य जशी स्वच्छता असते तशी आत्म्यातली गोष्टीतली जी स्वच्छता करण्याचा जो साबण आहे तो म्हणजे हा मंत्र आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पण तो नुसता म्हणताना 108 वेळा म्हणू नका. दिगंबर म्हटलं की स्वतःचा देह पहिला समोर आणा. मी कसा आहे, मग मी आहे का? दुसरा दिगंबरा. मी आहे का? आहे. चला, माझे गुण तसा आहे. नसेल आणा. प्रत्येक डाग एका घासणीत जात नाही आणि आपल्याला त्याची घाई पण नाही घाई करायची. पण मंत्र जेव्हा तुम्हाला फलद्रूप करायचा आहे, हे तत्व जेव्हा फलद्रूप करायचं आहे आणि कायम स्वरूपात करायचं आहे आणि देहाला त्याची जेव्हा ओळखत जाते, जेव्हा गंध सुगंध आतनं बाहेर पडतो, बाहेरनं आत सेंट मारून किंवा अत्तर लावून बसायचं नाहीये, तर आतला आत्मिक सुगंध जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याला चैतन्य म्हणतात. पण जो बाहेरनं दिला जातो तो त्याला सुगंध म्हणत नाही, तो कृत्रिम असतो, तो काही क्षणापुरता असतो, तात्पुरता असतो. मग हे तात्पुरती भूमिका करण्यापेक्षा तुम्ही कायमची भूमिका करा. ती अंतरात्म्यातनं करण्यासाठी तुम्हाला गुरुतत्वाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, गुरुचरित्राचा अभ्यास करणं. गुरुचरित्रामध्ये काय चमत्कार दाखवले, काय घडवले, किंवा एखाद्याला अडचण असते, मग एखादं ज्योतिष सांगतो तुम्ही 15वा अध्याय वाचा, 16वा अध्याय वाचा, तुमचे त्रास जाईल, ते जाईल. किंवा तो वाचायला सुरुवात करतो, किंवा अमुक अमुक सावकार होता, मग त्यांनी असं केलं, मग त्यांनी अनुष्ठान केलं, त्यांनी अमुक गोष्टी केल्या आणि त्याचं सगळं दुःख हरलं. किंवा तो गरीब होता, त्याचा श्रीमंत झाला होता, राजाचा भिकारी झाला होता, परत राजा झाला. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर राजाचा भिकारी होणं आणि भिकाऱ्याचा राजा होणं म्हणजे तुम्ही त्या बाह्य अनुषंगाने बघू नका, आत्मिक अनुषंगाने बघा. राजाचा भिकारी होणं किंवा भिकाऱ्याचा राजा होणं म्हणजे जे राजा कोण आहे तर आपणच आहोत. आपला देह हा राजा आहे. आपण राजासारखं राहिला पाहिजे. जीवनामध्ये एक गमतीने उदाहरण, आत्तामध्ये मी त्या नर्मदेच्या इकडे गेलो होतो, चवन ऋषींच्या आश्रमामध्ये त्या 2 साधूंची गोष्ट बोलत होते ताट धुताना. तर ते दुसरे म्हणले की राजा होना सबसे बुरी बात है, साधू होणं सबसे अच्छी बात है. त्याच्या मी थांबलो तिथं, म्हणजे मला म्हटलं ते वाक्य जरा पूर्ण आहे का. राजा हा एकाच राज्याचा राजा असतो आणि साधू हा जिथं जातो तिथं राजा होतो, हा सगळ्यात भाग आहे. म्हणून दत्तात्रय हे राजा नव्हते, हे साधू होते, हे अवधूत होते, संन्यासी होते. हा अभ्यास आपण दत्तात्रयांचा करताना लक्षात घ्यायला पाहिजे. मग राजा म्हणजे काय, फक्त मुकुट घातलेला राजा नाही, म्हणजे भौतिक गोष्टींच्या जो मागं जातो. आपण म्हणतो ना राजासारखं राहायला पाहिजे, म्हणजे भौतिक गोष्टींमध्ये जो अडकतो त्या अनुषंगाने राजा ही उपाधी आहे. आणि अवधूत म्हणजे संन्यासी, त्याचा अवधूतचा अर्थ संन्यासी होतो. तर असा संन्यासी की ज्याच्याकडं सगळं काही रीत आहे, पण जो जिथं जाईल, तो जिथं जाईल, जिथं बसेल तिथं सर्व गोष्टी राजाच्या सारख्या त्याच्या बाबतीत घडते. जसं सिंह म्हणतात ना, सिंह ज्या दगडावर बसला त्याला सिंहासन. सिंह कुठं बसला आहे त्याच्यावर त्याला सिंहासन नसतं. सिंह जिथं बसतो तो सिंहासन. मग संन्यासी जिथं जातो, म्हणजे संन्यास हा म्हणजे परत तुम्ही डोळ्यासमोर आणणार की केशरी रंग केलेला, हातामध्ये दंड धरलेला कमंडलूच नाही. संन्यास म्हणजे मोकळं, कशातही अडकून न राहणं म्हणजे संन्यास. म्हणजे जीवनामध्ये मनुष्याला कशात अडकून राहायचंच नाहीये. कारण तुम्ही कशातही अडकून राहिलात तरी शेवटी तुम्हाला त्याचा अस्त हा होणारच आहे. जी गोष्ट उत्पन्न होणार आहे ती तात्पुरती तुम्हाला स्थिती स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही ती उपभोगता किंवा भोगता, त्याचा अस्त हा ठरलेला आहे. म्हणून तुम्हाला रजोगुणामध्ये
म्हणजे तुम्हाला विष्णूच्या स्थिती या अवतारामध्ये कसं जगावं हे गुरुकडनं आपल्याला शिकणं पाहिजे. मग इथं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, मग जेव्हा तो शेवटचा दिगंबर होतो तो सर्वोत्तम असतो. मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे काही राहिलेलंच नसतं. मग तो तुम्हाला कळतच नाही दिगंबर म्हणजे दत्त कुठलं आणि मी कुठलं, कारण तुम्ही स्वतः राहत नाही. तुम्ही त्या तत्वामध्ये सामावून गेलेले असतात. त्याच्यामध्ये ज्यांना मी गुरुतुल्य मानतो, की त्या डॉक्टर बनसाईनं काल फोन केला, म्हटलं डॉक्टर साहेब एक प्रश्न विचारू का, दत्त म्हणजे काय. आणि मग एक उत्तर मला अपेक्षित होतं. ते म्हटले दत्त म्हणजे तू, दत्त म्हणजे अनंत, दत्त म्हणजे सर्वत्र. त्याच्यामध्ये पण काय असतं, नुसतं म्हणणं आणि हे समजून घेणं गरजेचं असतं की सर्वत्र वगैरे आहे, अनंत आहे सगळे, पण ते कळत नाही ना. शाब्दिक मग आम्हाला उदाहरण देऊन जर कळलं तर मग आमच्या ते लक्षात येईल म्हणजे अनंत आहे. कारण मनुष्याला जेव्हा स्वतःचे आत्मिक ओळख होते ना, तेव्हा त्याला कळतं की अरे माझं इथपर्यंत खरंच चुकलेलं आहे त्याच्यामध्ये. पण ती चूक आपल्याला स्वीकाराची उत्पत्ती म्हणजे विचार ज्या मनुष्याच्या देहामध्ये उत्पन्नच होत नाही त्याचा ऱ्हास हा ठरलेला आहे. म्हणजे प्रत्येक अवस्था ही मनुष्याच्या वैचारिकतेवर अवलंबून आहे. मग तिथं दुसरा मंत्र त्यांनी केलं, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा बऱ्याच ठिकाणी असतात, आरती होते मग त्याच्यामध्ये म्हणतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मग अवधूत कोण, आत्ताच सांगितलं संन्यासी. मग संन्यासी कसा जगतो, क्षणात डोळ्यासमोर आणलं पाहिजे. संन्यास म्हणजे सगळं मोकळं आणि सगळं आहे. बघा आता आपण जिथं संन्यासी येतात, हे शंकराचार्य असतात, मोठमोठे संन्यासी जातात. लोक कारण नसताना तिथं हार तुरे त्यांना जे पाहिजे ते सगळं आणून त्यांच्या पायाशी ठेवतात, काही घेत नाहीत. काय करतात, कुठले संन्यासी बघितलेत असं देताना नाही. संन्यासी तुम्हाला जेव्हा समोरच्याला भक्ताला देतात ते फेकतात, त्यांना त्यागाचं असतं. पण ही कृती आपण लक्षात घेत नाही. कुठलेही शंकराचार्य तुम्हाला असं देणार नाहीत, त्यांनी तुम्हाला प्रसाद दिला तर असं अंगावर टाकतात आणि असं ते झेलतायत की नाही वाट बघत नाहीत की आता झेलतोय का घेतोय का, ते टाकून मोकळे होतात. ही जीवनातली कृती आहे, टाकून मोकळे व्हा. मला कोण बघतंय का, मी आता चांगला वागतोय, मी आता चांगलं वागायला सुरुवात केलंय, कर्म उत्तम करायला सुरुवात केली आहे. मग कोणाच्या तरी नजरेत यायला पाहिजे, मी एक चांगलं काम करतोय, मी इथं जातोय. मग 10 जणांना सांगून जर तुम्ही गेलात तर ते उत्तम कर्म होत नाही. म्हणून अवधूत या शब्दाचा अर्थ लक्षात येणं गरजेचं आहे की संन्यास सगळ्यात मोकळं होणं, कशातच अडकून नको. आणि मी सगळ्यातनं मोकळं झालोय का, कारण जेव्हा ते मोकळं होतं ना तेव्हा चिंता राहतच नाही. म्हणून ते चिंतन करायचं आहे, अवधूत चिंतन. चिंतन कोणाचं करायचं आहे तर त्या अवधूताचं, त्या स्थितींचं, उत्पत्ती स्थिती लय या स्थितींचं तुम्ही चिंतन करायचं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये हा अवधूत गुण तुमच्या देहामध्ये उत्पन्न होणार आहे. आणि मग हा जर झाला किंवा तुम्ही राहाल का, तुमचा देहाची ओळख राहणारच नाही. मग ओळख कोणाची राहणार आहे, श्री गुरुदेव दत्त. लोकांची तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलेल. तुम्हाला सांगता येणार नाही, सांगायला लागणार नाही की मी तो नाही. आचरण काय, विचार काय हे कळतं की आपल्या वागण्यावरनं समोरच्याला कळतं की व्यक्तिमत्व कसं आहे. म्हणून त्याच्यासाठी म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे फक्त आरती झाल्यावरती ओरडण्यासाठी नाही आहे, तर आपल्या स्वतःची आत्मिक ओळख करण्यासाठी आहे. मग चिंतेचा जो अंत करतो, मग चिंता कशाची लागून राहिलेली आहे. मग चिंतन शब्दाचा अर्थ कुठे, चिंताचा अंत पण करतो आणि चिंतन अनंत असे 2 अर्थ होतात. म्हणजे ज्याचं आपण चिंतन करतो सारखं तेच पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट बघा मनुष्य देह असा आहे, एखाद्या मोहात अडकला की त्याला तीच गोष्ट सारखी कराशी वाटते आणि ती त्यांनी गोष्ट केली की म्हणजे ती गोष्ट तो चिंततो की मला पाहिजे आणि अनंत पाहिजे, अनेक वेळा पाहिजे, त्याचं समाधानच होत नाही. पण असं जरी चिंतलं तरी तुमच्या देहामधली ती ओळख दिसणारच आहे, तोच गुरुदेव दत्त आहे. नीट लक्षात घ्या, देहामध्ये तुम्ही काय स्वीकारताय, देहामध्ये कुठली अवस्था तुमच्यामध्ये निर्माण करताय
ते समोरच्यानी ओळखणं म्हणजे तुमच्या देहामधला दत्त तुम्हाला तो दिसतोय की तो कसा, हा स्वरूप कसा आहे. दत्त येऊन उभा ठाकीला आहे ना आरतीमध्ये. दत्त असा येत नाही, क्षणात येतो. उभा ठाकला येऊन थांबलाच इथे येऊन. दत्त म्हणजे कोणी अशी व्यक्ती नाही की तिथे येऊन ती उभी येऊन थांबली. क्षणात कळतं अरे ही व्यक्ती ना, मी ना, हा असा आहे. दत्त येऊन आला, येऊन आला नाही लिहिलं, येऊन म्हणजे स्वतःच त्यांनी तुम्ही सांगितलं अरे काय बोलतो हा, आत्तापर्यंत याच्या बाबतीत मी काय विचार केला होता आणि काय आहे. दत्त येऊन उभा ठाकीला आणि सद्भावे साष्टांग प्रतिपाद केला का प्रतिपाल केला काल आपलं त्याच्यामध्ये आणि मग त्याला साष्टांग नमस्कार घालणं. साष्टांग नमस्कार घालणं म्हणजे काय, तर स्वतःचं समर्पण. स्वतःचं समर्पण म्हणजे त्या अवस्थेला, त्या कृतीला तुमचं पूर्ण शरीराने विचारांनी तुम्ही समर्पित जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला दत्त दिसणार आहे. म्हणजे तुमच्या अंतरात्म्याची तुम्हाला ओळख होणार आहे. हा दत्ताच्या आरतीच्या मधल्या एका ओळीचा अर्थ आहे. म्हणून त्यांनी दिलेलं आहे की ठाकणं, उभा ठाकलाय. बघा आता काय करायचं. मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिलं, हे करण्यासाठी दिलं, ते आत्मचिंतन करण्यासाठी दिलेलं आहे. स्वतःची ओळख तुम्हाला लक्षात यावी म्हणून दिलेलं आहे. जे अवतार दिलेले आहेत स्वामींनी, आपण म्हणतो की चमत्कार केले, स्वामींनी हे केलं, त्यांच्यासमोर पर्यायच नव्हता. मनुष्याचे विचार, मनुष्याचा देहच असा होता की मानणंच शक्य नाही. अजून बाप दाखवून तर श्राद्ध कर अशी वैचारिकता असणारी माणसं आहे. जर तू काहीतरी काढून दाखवलंस ना तर तुला त्याच्या पुढं तुला नमस्कार. पण जर नाही दाखवलंस तर तुझ्यात काही दम नाही. ही दुर्दैव आहे. अष्टसिद्धी आज क्लास होतात काही, तुम्हाला जे ज्या गोष्टी पाहिजे तुम्ही त्या प्रगट करू शकता. ती विद्या आहे आणि त्या विद्येचा वापर करू नका, कारण कोणीच केलेलं नाही, कुठल्या संप्रदायांनी केला नाही. दत्त संप्रदायामध्ये की म्हणजे आता जे दत्त संप्रदायामध्ये काम केलं जातं आणि हिंदुत्वाशी निगडीत आहे. दत्त संप्रदाय हिंदुत्वाशी निगडीत आहे. भगवं वस्त्र परिधान केलेलं आहे. राजकारणाचा याच्याशी कुठलाही संबंध नाही. पण हिंदू ओळख काय आहे, संस्कारित जो आहे, जो आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्या सर्व अटी नियम गुण ठरवून दिलेले आहेत त्याच्यावरती जो चालतो, ज्याचं आचरण करतो, तो हिंदू मानला गेलेला आहे. आणि मग त्याच्यासाठी ह्या देवतांचे प्रत्येक ठिकाणी मान्य केले. नुसती दत्तात्रयांचा फोटो तुम्ही काढून त्याच्या पाठीमागं बाजूला बघा काय काय ठिकाणी दत्तात्रयांच्या ठिकाणी लिहिलेलं आहे की पिठापूरला गेलात की एका ठिकाणी दत्तात्रयांचं जिथं आश्रम आहे तिथं दत्तात्रयांच्या बाजूला बऱ्याच गोष्टी, दत्तात्रयन म्हणजे आपल्या मनुष्य देहामधनं किती प्रकारचे विचार बाहेर पडतात हे तिथे दिलेले आहेत. आपण जातो, फोटो काढतो, त्याच्यासमोर सेल्फी काढतो, पण ते घेत नाही. म्हणून दत्तात्रयाचा, दत्त संप्रदायाचा अभ्यास का होत नाही तर त्याच्यामुळे होत नाही. फक्त आम्ही सोहळ्यांमध्ये अडकणार. सोहळं कडकडीत पाहिजे, त्याच्यासाठी धाक. अमुक इथं हात घातला नाही पाहिजे, तिथं हात घातला नाही पाहिजे. अंतरात्म्याचं काय, अंतरात्मा स्वच्छ ठेवा, बाह्यात जाऊ नका, हे म्हणून तर हा मंत्र आहे. पण आम्ही सगळं करणार आणि मग नंतर दत्ताची आरती अगदी टाळ वाजवून ठणकवून म्हणतो, पण त्यातलं काही घेत नाही. आपली बोलवणच कधी होत नाही. हे माझं आहे आणि हे तुझं आहे ह्याच्यातच राहतं. तू इकडे बसू नकोस, तू तिकडे बसू नकोस, तू असा स्वयंपाक झालाय तसा स्वयंपाक झालाय. हे दत्तात्रयांची सेवा करताना घडणाऱ्या गोष्टी आहेत. ज्यांच्याकडे दत्तात्रयांचा उत्सव होतो त्यांना ह्या गोष्टीचा अनुभव नक्कीच असेल. कारण ह्या गोष्टी होतच राहतात. कारण तो तत्वच तसा आहे ना की तुम्हाला उणं धुणं दाखवूनच देतो आणि तुमच्या मनाच्या संयमाची परीक्षा बघत असतो.
की तुम्ही हे 3 गुण कसे वापरताय हे दत्तात्रय तुमच्याकडनं, म्हणजे ते तत्व, परत दत्तात्रय म्हणजे काय तर हे तत्व तुमची परीक्षा घेत असतात. आणि मग ह्याच्यावरती अंकुश तो आणण्यासाठी, ही तत्व नीट समजून घेण्यासाठी तुम्हाला जीवनामध्ये मार्गदर्शकाची गरज असते, की त्याला दत्तात्रयांनी गुरु म्हटलेलं आहे. की प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची ओळख ही वेगवेगळी आहे. चांगलं आहे तसं वाईट आहे. दूध जसं पित्ताचं शमन करतं तसं पित्तही वाढवतं. मग ते घ्यायचं की नाही हे सांगणारं कोणतरी पाहिजे, त्याला गुरु म्हणतात. मग आम्हाला मिळत नाही असं करू नका. इथं दिलं दत्तात्रयाने, इतकी खात्री हवी. हा जप करताना तुम्हाला इतकी खात्री हवी की तो तुमच्या समोर येईल. जसं म्हणतात ना की गुरु हा करायला लागत नाही. अरे दत्तात्रयांनी केले, पण आम्ही समाजामध्ये पसरवतो काय, असे करून गुरु होत नाहीत. गुरु हा शिष्याला शोधत येतो हे इतकं बिंबवलं गेलेलं आहे. पण दुर्दैवाने ह्या गोष्टी तथ्य नाही. सद्गुरू हा शिष्याला शोधत येतो. परत लक्षात घ्या, सद्गुरू हा एकच असतो आणि गुरु अनंत असतात. मग सद्गुरू जेव्हा शोधत येतो ना, ती अवस्था आणण्यासाठी ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होणं गरजेचं असतं. तुमचा देह तसामध्ये त्याच्यामध्ये तयार व्हायला लागतो. एखादा दगड जर तुम्ही त्याच्यामध्ये कुठं जर ठेवलात तर त्याला त्या दगडाला कोणीही विचारणार नाही. पण जेव्हा एखादा कारागीर गुरु स्वरूपात येऊन त्याच्यावरती संस्कार करतो आणि त्याची मूर्ती घडवतो, आणि जेव्हा मग एखादा अधिकारी व्यक्ती सद्गुरूंसारखा येतो त्याच्यावरती स्थापना करतो, तेव्हा त्याची किंमत वाढते. हे लक्षात ठेवा. हे मनुष्याच्या जीवनातलं एक मुख्य महत्त्वाचं तत्व आहे. म्हणून गुरु हा तुम्ही शोधायचा. माझ्या मुलाला भौतिकशास्त्रामध्ये मार्क कमी पडतात तर ते काय शास्त्राचे शिक्षक तुम्हाला शोधत येणार नाही आहेत. तुम्ही शोधायचं आहे की माझा मुलगा कोणाकडे गेला तर त्याला उत्तम कळेल. आणि अति हायर असेल तरी कळत नाही आणि कमी असेल तरी कळत नाही. म्हणजे माझ्या मुलाच्या बुद्धीची आकलन शक्ती किती आहे ह्याच्यावरनं गुरु करायला लागतो. तसंच मनुष्याच्या देहाची स्वतःला जेव्हा ओळख होते की मला कुठपर्यंत हे झेपू शकतं, त्या अनुषंगाने जर तुम्ही गेलात तर ती व्यक्ती गुरु म्हणून तुमच्या आयुष्यात येते आणि तुम्हाला मार्गदर्शन करते. पण आपल्या इथं आपण ती गोष्ट करत नाही. आपण वाट बघतो. गुरु शोधत येतात, मग त्याच्यामध्ये दीक्षा दिली जाते, मग त्याच्यात कानमंत्र दिला जातो. अर्थ कधी विचारत नाही. हा कोणाला सांगू नका हे सांगितलं जातं की हा मंत्र कधीच कोणाला सांगू नका. आनंद आहे, नक्कीच सांगू नका हा सांगितलेला. पण त्या मंत्राचा अर्थ जर तुम्हाला एखाद्याने दिला, मला जर एखाद्याने दिला की ओम नमः शिवाय हा तुझा दीक्षा मंत्र आहे, ह्याच्यावर तू कर, तो मला माहिती पाहिजे ना की तो मला का दिला. त्यांनी दिला हा प्रश्न तुम्ही करा. लक्षात घ्या, गुरूंकडनं जेव्हा तुम्ही एखादं ज्ञान घेताना तेव्हा तुम्ही त्या गुरुला प्रश्न विचारू शकता. पण जेव्हा सद्गुरू तुम्हाला ज्ञान देतात ना, तेव्हा ती अवस्था अशी असते की तुमच्या समोर कुठलाही प्रश्नच राहत नाही. पण ती अवस्था आपोआप निर्माण होते. तेव्हा सांगायला लागत नाही, तेव्हा कळायला लागत नाही की हा माझा गुरु आहे. आणि मग ही जी अवस्था जी आहे ना, ही जाण्यासाठी हा दत्त संप्रदाय मार्ग आहे. की ह्याच्यातलं जे ज्ञान आहे ना, हे फक्त तुम्ही उचला. म्हणजे जे तुम्ही दत्तात्रयांचं पारायण करताना पोथीचं ते करा. पण त्याच्याबरोबर की त्यात 53 किंवा 51 काय अध्याय वाचताना एका दत्तात्रयांचे जे गुरु आहेत त्यातल्या एका गुरुचं त्यांनी का केला ह्याला गुरु, हे इंटरनेटवर बघण्यापेक्षा आपण सर्व सुशिक्षित आहोत, आपण त्याच्यावरती विचार करू शकतो की तुमचं मन ह्याच्यामध्ये काय उत्तर देत आहे. आणि तुमचं मन ज्याचं उत्तर देतं याचा अर्थ जे उत्तर देणार आहे, मन जे तुम्हाला सांगणार आहे, हेच तुमचं मन तुमच्या देहावरती संस्कार करत असतं. कारण एखादी गोष्ट वाईट असली ना तर ती माझ्या देहाला, सिगरेट पिणाऱ्या माणसाला, इतरांना त्रास होतो, पण त्याच्यासाठी ते सिगरेट म्हणजे एक दिव्य असतं की म्हणजे काय त्याला वाटतं काय होणार.
म्हणजे अंतर्मन सांगतं, एकाच अंतर्मन सांगतं किती घाण वास येतोय, धुराचा त्रास होतोय, पण तीच गोष्ट दुसऱ्या आनंदाने उपभोगत असतो. पण जेव्हा त्याला ते ज्ञात होतं, जेव्हा तो फटका बसतो, जेव्हा त्याला शारीरिक अडचण निर्माण होते, हृदयात गुंतागुंती होते, मग तेव्हा त्याला ते ज्ञान होतं की आपण आयुष्यभर चूक केली, पण आता त्या चुकीचं प्रायश्चित्त करायची वेळ गेली. म्हणजेच काय, तर प्रत्येक गुरुतत्वाचा किंवा गुरूंबद्दल अभ्यास करताना जेव्हा जे दत्तात्रयांचे गुरु आहेत, एका गुरुचा अभ्यास कर, तुम्ही काय त्याच्यावरती विचार करता. कबूतर आहे, कबूतरावर तुम्ही काय विचार करता. तुम्ही काही जण किती पटकन सांगू शकतील की कबूतर म्हणजे ना त्रास देणारा पक्षी आहे, तो जर इथं बसला असा तर सायन्सने प्रूव्ह झालंय की त्याच्या विष्ठेने घरामध्ये रोग निर्माण होतात. पण मग अशा पक्षाला सुद्धा दत्तात्रयांनी गुरु का केलं, ह्याचाही विचार व्हायला पाहिजे ना. मग आधी तुम्ही शोधा की का केलं असेल. हा अभ्यास आहे, आणि हा अभ्यास करताना तुम्हाला तेच पुण्य मिळणार आहे जे तुम्ही गुरुचरित्र वाचणार आहात, ह्याचा तुम्हाला विश्वास हवा. म्हणजे मी गुरुचरित्राचा अध्याय वाचला तरच मला पुण्य मिळेल तर नाही. जी उत्पत्ती स्थिती लय, ज्या विचार तुमच्या देहामध्ये मनामध्ये उत्पन्न होणार आहेत त्याच्यावरती चिंतन करणं आणि त्यातनं मोकळं होणं, कशात अडकून न राहणं, म्हणजेच अवधूत होणं, म्हणजे दत्तात्रयांचा तुम्हाला झालेला परिचय किंवा दत्तात्रयांचं तुम्ही घेतलेलं दर्शन आहे. मग हा त्याच्यामध्ये तुमचा स्वतःच्या स्वतःला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग ह्याच्याबरोबर करा, त्याचा सप्ताह करा, त्याच्यात हे करा, त्याच्यात करा तुम्ही गोष्टी, पण त्या होत नाहीत. मग मनुष्य आपापल्या म्हणून शोधाला कुठेही जाऊ नका. हे सप्ताह करणं एकदा करून बघा, आणि तुम्ही त्यातनं मग निर्माण होणारी जी ऊर्जा आहे तसं लिहा वहीवर की मी आज एका दत्तात्रयांच्या ह्या अवताराबद्दल मी विचार केला तर त्यातनं काय मला प्राप्त झालं. तर हा तुम्ही त्याच्यावरती जेव्हा लिहाल ते म्हणजे तुमच्यासाठी गुरुचरित्र असेल. नुसतं त्याच्यामध्ये सोळं घालून बसू नका. तुकाराम महाराजांना डोळ्यासमोर आणा. कोण तुम्हाला म्हणलं ना तर त्यांना सांगा तुकाराम महाराजांनी चुकीचं लिहिलंय का, कोणता सोहळा कोणता ओळा ओवी आहे, लगेच त्यांना दाखवा. आणि जिथं तुम्हाला सांगतील की इथं सोहळा घातल्याशिवाय आत येऊ नका, मी ठणकावून सांगतो तिथं तुम्ही जाऊच नका, तिथं तुम्ही जाऊच नका. सोहळं हे तुमच्या मनाचं हवं, पावित्र्य हे तुमच्या मनाचं हवं. ते जर नसेल आणि नुसतं तुम्ही गुंडाळलेलं असेल तर त्याचा काही अर्थ नाही. मग हा फक्त तुम्ही एक केलेला नाटक किंवा तमाशा आहे, आणि ते करू नका. तुम्हाला जर खरंच असेल, कुठलाही संन्यासी काही त्याला नसतं, एकच वस्त्रानिशी तो सगळं राहत असतो, त्याला कुठली थंडी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, असं तो माणूसच आहे. त्याला तुम्ही वेगळं मानू नका. पण मग तयार कसं झालं, तर तयार त्यांनी स्वतःला केलं, या तत्वाशी एकरूप झाल्यावर तो तयार झाला. थंडी हा शब्द त्याच्या मनामध्ये नसतो. आम्ही फक्त त्या हिमालयातले हा साधू एवढ्या वर्षी बघा किती बर्फात स्नान करतोय ते बघून इथं आपल्याला हुडहुडी भरते. पण तो देह त्याला थंडी आणि उष्णता ऊर्जा ह्याच्यात तो पलीकडे गेलेला असतो, कारण त्याला आत्मिक ओळख झालेली असते. त्याच्या देहामधल्या उत्पत्ती स्थिती लयाशी ओळख झालेली असते, तिन्ही गुणांची ओळख झालेली असते, आणि त्याला तो सरेंडर असतो, त्याला पूर्ण तो समर्पित भावाने त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो. मग दत्तात्रयांशी हे जे तत्व आहे ह्याच्याशी तुम्ही समर्पित व्हा, म्हणजे तुमच्या देहाशी समर्पित व्हा. आणि ह्या देहाशी समर्पित जेव्हा व्हाल तेव्हा तुम्ही दत्त संप्रदायातलं म्हणजे दत्ताच्या बाजूचं पहिलं पाऊल टाकताय असं तरी मला वाटेल की याच्यामध्ये आहे. आणि नुसते मंत्र म्हणू नका, काही उपयोग होणार नाही. आणि जे म्हणतात ना ह्याचा तुम्ही म्हणा, उपयोग होईल, तेचही करा. अर्थ काढा ना, का लिहिलं आहे. नुसतं एखादा म्हटला म्हणजे आपण जेवायला बसायचं आणि उदर भरणं नोहे जाणिले यज्ञ कर्म, आणि
आग्रह करून त्याला 100 जिलब्या वाढायच्या. अर्थ आहे का काही? मग समर्थांनी सुद्धा जसं लिहिलं, अर्थ काय आहे? यज्ञाचं कर्म आहे ते. मग यज्ञामध्ये जर तुम्ही किती उत्तम अगदी सरपण एवढं ठेवलं, पण ते सरपण एकदम टाकलं तर तो अग्नी विझणार आहे की नाही? मग हे ज्ञान आहे. पण मग ते एक एक जर तुम्ही त्याच्यामध्ये समिधा दिली तर तो अग्नी भडकणार आहे ना. म्हणजे तुमच्या देहाची तुम्ही उत्तम प्रकारे निगा राखताय. तसं वर्षातनं एकदा फक्त तुम्ही हे पारायण करायचं ना, त्याच्यापेक्षा रोज हा मंत्र रोज करा. रोज तुम्हाला नवीन नवीन स्वतःमधला बदल जाणवेल. रोज पहिल्यांदा बसला, आजचा मी दिगंबर का म्हणू? आजचा दिगंबर मला म्हणताना मी पहिलं दिगंबरा म्हटलं, हे माझ्या देहामधली तिन्ही तत्व मी समोर उभी केली. आणि मग दुसरा दिगंबर जेव्हा म्हणतो तेव्हा त्या तिन्ही तत्वांमध्ये मी कसा आहे याचं आता मी चिंतन करतोय. हे दत्तात्रय आहेत, यांनी सगळे गुण सांगितलेले आहेत, ह्याच्यात मी कसा बसलोय, हा दुसरा दिगंबर झाला. त्याचं चिंतन करणं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला श्रीपाद दिसणार आहे. म्हणजे तुमचे चरणच तुम्हाला दिसणार आहेत. म्हणजे तुमच्या मनामध्ये उत्पन्न झालेले भावच तुम्हाला दिसणार आहेत. त्याला श्रीपाद म्हणतात. आणि मग तुम्ही ते जे आहेत ते तुमच्या देहामध्ये उत्तम प्रकारची ऊर्जा जेव्हा प्रकाशित होते, बाहेर पडते, त्याला वल्लभ म्हटलेलं आहे. आणि मग जो देह तयार होईल तो शेवटचा दिगंबर तुम्ही नाही, तो समोरचा ओळखतो तो दिगंबर. म्हणजे तुम्ही स्वतःमधली जी दत्तात्रयांची अवस्था आहे ती जेव्हा तुम्ही उत्पन्न करता, त्या समोरच्याला झालेली तुमची ओळख म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. टेंबे स्वामींनी सांगितलेलं आहे. टेंबे स्वामींचा जेव्हा तुम्ही हा मंत्र लिहिला गेला, हा मंत्र कोणी सांगितला? आता मागच्याच आठवड्यात सरांनी सांगितलं की हा मंत्र कोणी लिहिला गेलेला आहे. मग माणगावला जिथं आहे तिथं त्या गुहेमध्ये ते टेंबे स्वामी त्याचा मंत्राचा जप करायचा. तिथं का करायचे? म्हणजे मी काही वेळा असा प्रश्न केला की आमचे डॉक्टर म्हणतात तुम्हाला ध्यान करायचं रमणबागेमध्ये मधल्या सुट्टीत करा. मी इथं तिथं का करायचं? मग ह्या गोष्टींचा आपल्याला हा तो तुमचा गृहपाठ आहे. गृहपाठ करताना तुम्हाला एकांत हवा. तुम्ही 10 जणांसमोर गृहपाठ करू शकत नाही. कारण ते तत्व तुम्हाला आपल्यात पाहायचंय, ओळखाचं आहे. आणि मग देहामधल्या त्या तत्वाची, त्या देवतेची तुम्हाला ओळख पाहिजे, म्हणून ते करायचं आहे. आणि मग ते जेव्हा होईल मग तुम्हाला कळेल. बाहेर म्हणायला लागत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आमचे बनसाई डॉक्टर कायम त्याच्यामध्ये, मी त्यांना कायम किती म्हटलं तुम्ही डॉक्टर साहेब रोज किती वेळा म्हणता काय त्याच्यामध्ये कळतच नाही. ते औषध होमिओपॅथिकचं औषध देतात, ते त्या ह्याला सांगतात पेशंटला, हातात औषध घे, म्हण श्री गुरुदेव दत्त आणि मग घे. त्याच्यात काही काही जणांना ते मोठ्याने म्हणायला सांगतात, मोठ्याने म्हण श्री गुरुदेव दत्त. बघा म्हणजे माणसाला लाज सुद्धा कुठं असते. कसं म्हणू? बाजूला 4 त्यांचे कंपाऊंडर असतात किंवा काय जे असतात त्याच्यावर. पण ते काय करत असतात, तुमची आत्मिक ओळख त्याच्यामध्ये, तुमच्या आत्म्याला त्या औषधामध्ये ढकलत असतात की त्या औषधाशी एकरूप हो. श्री गुरुदेव दत्त म्हण, त्या औषधाशी एकरूप हो, म्हणजे तुला ते घ्यायला सोपं जाईल आणि ते काम करेल. हे त्याच्या पाठीमागचं लॉजिक आहे, तत्व आहे त्याच्यात. म्हणून नुसतं म्हणू नका. का म्हणतोय? हा म्हणतोय म्हणून आपण म्हणू नका. मी का म्हणतोय? माझी स्वतःचं अस्तित्व काय, स्वतःची ओळख काय, ती ठेवा. आणि मग अवधूत चिंतन म्हणायचं का दिगंबरा दिगंबरा म्हणावं? तर दिगंबराने सुरुवात करा. आत्मिक ओळख होईल तेव्हा अवधूत चिंतन आपोआप होईल. मग काही दिवसांनी तुम्हाला कळेल ना की मी बदललोय का, माझी स्थिती बदलली आहे का. तर याचा जेव्हा तुम्हाला साक्षात्कार होईल की ठीक आहे मी खरंच बदललेलो आहे, मग तेव्हा तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणा, कारण तुम्ही मोकळे झालेला आहात. पण जिथं फक्त अवधूत चिंतन, ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा, ज्या ठिकाणी, ज्या मंदिरात, ज्या माणसाकडं, ज्या देहाकडे फक्त ह्याचाच उच्चार होतो, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की अगोदर हा दिगंबर आहे का, म्हणजे हा मोकळा आहे का, त्यांनी ज्ञानाचं वस्त्र परिधान केलेलं आहे का, ते आकाशा एवढा आहे का, म्हणजे कुठं दिसत नाही. म्हणजे एकरूपता. आकाश म्हणजे काय? एकरूपता.
तुम्ही आकाश म्हटल्यानंतर लगेच डोक्याकडे वरती बघायला लागलं तर चुकीचं आहे. आकाश म्हणजे एकरूपता, तिथं कुठेही खंडच नाही, तुम्ही दोन तुकडे करूच शकत नाहीस. मग जी अखंडता आहे त्या ऊर्जेमध्ये, जी आपल्या मनुष्य देहात आहे, ते म्हणजे दिगंबर आहे, ती ऊर्जा आहे. मग सायंकाळ आणि संध्याकाळ आणि दुपार याच्यामध्ये सायंकाळ हा थोडासाच भाग असतो, त्याचा तुम्ही आकाश बघा. ते डॉक्टर म्हणायचे सायंकाळ कधी जावं, माणसाने सायंकाळी आकाश बघावं, त्याचा अभ्यास करावा, म्हणजे तुम्हाला जीवनात बऱ्याच गोष्टी कळतील. पण तो काय कळणार कपाळ आम्हाला सायंकाळ, त्याच्यामध्ये कळणार काय, बघतो त्याच्यामध्ये जाऊन, पण आम्हाला कळणार काय. ते म्हणजे बघायला सुरुवात तर करा, आपोआप कळतील. जेव्हा आकाशामधला फरक कळतो, जसं 2 दिवसांनी मला म्हटले काय कळलं, म्हटलं काही कळलं नाही. एक दिवस फक्त जरा थोडंसं असं मला जास्त छटा वाटली, एक दिवस कचर, म्हणजे कळलं ना. म्हटले फरक भेद तर कळला, कुठंतरी मनाने ग्रहण केलेला आहे. मग तसं हा शब्द देहाने ग्रहण करा, कुठल्याही प्रकारचं परत त्याच्यामध्ये येईल. मग एका जागी बसून म्हणावं, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अजून पळी तामण वगैरे कशाची गरज लागत नाही. आकाश तुम्ही जिथं उभ्या तिथंही आकाशच आहे, तुम्ही जिथं जाणार तिथंही आकाशच आहे. दिगंबर सर्वकडे आहे. फक्त आपल्याला श्रीपाद आणि वल्लभ ह्या 2च पायऱ्या गाठायच्या आहेत, आणि ह्या 2 गाठल्या की परत त्याच अवस्थेत, दिगंबर अवस्थेत येणार. पण तुमच्यात झालेला बदल म्हणजे दत्तावस्था आहे, म्हणून तिन्हीला एकत्र आणलंय. म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय हे एकत्र आहे. म्हणून सत्व रज तम गुण एकत्र आहेत. मग ही अवस्था आपल्या देहामध्ये उत्तम करणं, आपल्या देहामध्ये वेगळे संस्कार न करणं. तुम्ही जास्त रागावू नका, राग तुमचा जास्त होतोय, तुमचं ब्लड प्रेशर वाढतंय, तमोगुण आणि रजोगुण वाढलाय, हे लक्ष द्यायला पाहिजे. मग कशाचा वापर करायला पाहिजे, स्वतःचा विचार करा. म्हणून मग तेव्हा दिगंबरा म्हणा, की लगेच तुम्हाला कळेल की माझं स्वतःबद्दल काय मला आहे. स्वतःचं मत त्याच्यामध्ये लिहा, प्रामाणिक लिहा, कोणाला दाखवू नका, तुमचं तुम्ही लिहा. पण शेवटचा जो दिगंबर आहे हे लोक ठरवणार, तुम्ही ठरवू शकणार नाही. आणि मग अवधूत चिंतनमध्ये जा. पारायण करताना एका याचं नक्की करा, दत्तात्रयांचं तुम्ही वाचताना वाचा, कोणाच्याही आज्ञे त्याच्यामध्ये हे करत नाही, पारंपरिक आलेलं असतं. आपण किती ठिकाणी बघितलेलं आहे की गाणगापूरला इकडं दत्त पारायणाचा सोहळा होत असतो, सर्व गोष्टी होत असतात, अखंड तेवणारी ज्योत जी आहे. पण मी काय घेतोय हे महत्त्वाचं आहे, तुम्ही काय घेऊन आलात हे महत्त्वाचं आहे. वर्षभराची रसद घेऊन आलात, ती वर्षभर त्याप्रमाणे माझं अनुकरण होतंय का, मी त्याप्रमाणे वागतोय का फक्त वर्षभर दारू पिऊन फक्त तेवढा महिनाभर मी आजपासून सगळं सोडलं आणि तिथं जाऊन पारायण करून आल्यानंतर परत व्यभिचार चालू, असं जर होत असेल तर तुम्हाला कशाचंच काही मिळणार नाही, काहीच फळ मिळणार नाही. आणि ह्याचा दोषी ना परमेश्वर आहे, ना कुठले महाराज आहेत, ना कोणी नाही. कारण का, तुम्ही तुमच्या अंतर्मनातल्या दत्त या अवस्थेला ओळखलं नाही, जो अनंत आहे, अनंतात विलीन होतो. 5 तत्व, सर्व तत्व, पंचतत्व, पंचतत्वांनी बनलेली हा उत्पत्ती स्थिती लय, ते जेव्हा अनंतात येतं त्याच अनंतामध्ये मिसळून टाकत असतं त्याच्यामध्ये. मग ह्या गोष्टींचा अभ्यास होणं गरजेचं आहे. फक्त पाठीमागं 16 ओळ्याच्या जाऊ नका. जिथं रूल्स रेग्युलेशन जिथं असतात ना, ते आपल्याला पाळतो आपण. की अमुक ठिकाणी बँक असेल की संध्याकाळी सकाळी 9 ते 5 असेल तर 5 तुम्ही 6ला गेल्यावरती तुम्हाला तिथं पैसे मिळणार नाहीत आणि भरूही शकणार नाही. म्हणजे जिथं नियम आहे ते नियमांचं तुम्ही पालन करा. पण ते नियमावरती जेव्हा चालताना मी सर्वसामान्य वर्षभर जगताना ह्याच्यामध्ये मी पालन करतोय का, आणि मी त्या योग्यतेचा आहे का. आणि जर योग्यतेचा असेल, मग सर्व माझ्याकडे प्राप्त असेल, तर मी संन्यासीच आहे. संन्यासी जिथं जातो तिथं 16 2 नंबरला येतं. कधी लक्षात ठेवा, संन्यासी कुठल्याही देवतेच्या ठिकाणी जाऊ शकतो,
पण सोळं नेसणारा माणूस सगळ्या ठिकाणी जाऊ शकेलच असं नाही. पण संन्यासाला सगळ्याकडे जायचा अधिकार आहे, म्हणजे दत्ताला सगळीकडे जायचा आधार आहे, कारण तो अवधूत आहे. लक्षात घ्या, ती अवस्था आपल्याला प्राप्त व्हायची आहे. आणि ह्या 3 अवस्था तुम्ही प्राप्त झालात की मनाने तुम्ही कुठेही जाऊ शकता, अनंतात जाऊ शकता. म्हणून दत्त दत्त ऐसे लागले ध्यान आणि हरपले मन झाले उन्मन, ज्याच्यामध्ये काहीही राहत नाही, मन उन्मन होऊन जातं. ही अवस्था आपल्याला आणायची आहे. आज आपण इथं थांबू. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा